सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरची बँक असून भविष्यात महाराष्ट्रातील एक नंबरची बँक म्हणून कशी होईल यासाठी काम करा, असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले। सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सव वर्षी शुभारंभ प्रसंगी आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 100 वर्ष पूर्ण झालेत। या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शताब्दी वर्ष महोत्सव पार पडत आहे। या निमित्ताने बँकेकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून या शताब्दी महोत्सव वर्ष शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, ज्याला खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह बँकेचे संचालक व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने जयंत पाटलांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पुणे विभागात अग्रेसर बँक आहे, एक संघपणाने काम करून ही बँक राज्यात एक नंबरची करायचं काम संचालक मंडळांनी करावं, असं मत यावेळी व्यक्त केले। सांगितलं महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे जिल्हे जे आहेत त्यांची भौगोलिक भौगोलिक नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, या गावात सातारा जिल्हा, या जिल्ह्यांमध्ये 1900, 2200, 2400 गावं आहेत। सांगली जिल्हा असा आहे की तो सगळ्यात लहान आहे, 722 काहीतरी गावं आहेत। तरी देखील या बँकेच्या ठेवी, या बँकेचा परफॉर्मन्स, याचं पर्सेंटेज काढलं, तुलनात्मक अभ्यास केला तर ही बँक एक नंबरला आज काम करते। प्रशासक लागणार असं विरोधक म्हणतात। ठीक आहे, आता बोलणारे बोलत असतात, तुम्ही दुसरं काय नसेल त्यावेळी ते छापत जावा। सध्या तर आता तुमच्या पुढे बरेच चांगले विषय आहेत। नाही, 88च्या चौकशीनंतर सर्व संचालक गजाआड जातील असे सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर। आता बोलणाऱ्यांना आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे असं बंद नाही का आपल्यावर? कशाला काय? मी बँकेचा परफॉर्मन्स सांगितलं तुम्हाला।